सर्वांना जय भीम. काल आपण पाहिलं भगवान बुद्ध पहिल्यांदा 5 परिव्राजकांकडे आपल्या धम्माचा पहिला उपदेश देण्यासाठी जातात. आणि हे पाहिलं आपण. आवाज कमी केला का? कमी आहे ना? काऊन कमी आहे म्हणतात. काऊन कमी केला ना? कमी करायला करत असतं. तर दररोज कमी करतात. भगवान बुद्ध आपल्या धम्माचा पहिला उपदेश कुणाला द्यावा याबाबत विचार करतात. आणि हा विचार करीत असताना त्यांच्या समोर जे नावं येतात ते पहिले नाव येतात म्हणजे आलार कलाम, उद्धक रामपुत्त यांचा विचार भगवंत पहिल्यांदा करतात. कारण भगवंतांनी आपल्याला त्यांना जे प्राप्त झालेलं होतं ज्ञान त्या बाबतीत आणि जगामधल्या लोकांची मानसिकता याचा विचार अगोदरच केलेला असते. जगात लोक आत्मा, ईश्वर, यज्ञयाग, पूजा अर्चा, चुकीचा कर्मवाद, स्वार्थीपणा, ढोंगीपणा या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतलेले लोक आहेत. आणि त्यामधून बाहेर पडण्याची लोकांची तयारी नाही, सहजासहजी इच्छा होत नाही. आणि भगवंत हा विचार करतात की माझा धम्म तर सगळा या लोकांच्या धारणा ज्या आहेत, श्रद्धा ज्या आहेत त्याच्या व्यक्ती विरुद्ध आहे. ईश्वर मानत नाही, आत्मा मानत नाही, यज्ञयाग मानत नाही, कर्मकांड मानत नाही. पूर्वीचा जो कर्म सिद्धांत आहे, मागच्या जन्मात पाप केले म्हणून या जन्मात वाईट अवस्थेत या जन्मात त्रास भोगाल, वरच्या तीन वर्णांच्या लोकांची सेवा कराल तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगला जन्म भेटल. हा जो कर्मवादाचा सिद्धांत भगवान बुद्धांना वाटलं की या लोकांना मी माझा कर्मवादाचा सिद्धांत जर सांगेल तर हे लोक मान्य करणार नाही. आणि म्हणून आणि ज्या वेळेला ब्रह्मसंपत्तीची याचना तो आपण भाग पाहिला, त्यानंतर भगवंत निर्णय घेतात की धम्माचा उपदेश करावा. मग कुणाला करावा हा प्रश्न येतो. काल आपण ते पण पाहिलं. पहिल्यांदा आलार कलामचा विचार करतात, मरण पावलेला असतो. उद्धक रामपुत्ताचा विचार करतात, तोही मरण पावलेला असतो. यांचा विचार काय येतो तर पहिली बाब की त्यांचा कठीण असलेला आणि लोक प्रवाहाच्या विरुद्ध असलेला धम्म समजून घेण्यासाठी हे लोक जरा चांगले होते भगवंताला वाटलं. आणि त्याशिवाय त्यांना बुद्धत्व प्राप्तीच्या साठी या लोकांच्या शिकवणुकीची मदत झालेली होती. म्हणजे एक प्रकारे उपकार होते या लोकांचे. त्यामुळे कृतज्ञतेचा भाव म्हणून भगवान बुद्ध या लोकांचा विचार करतात. तिसरं जे 5 परिव्राजक यांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमाची खूप सेवा केली होती. सिद्धार्थ गौतमाची खूप काळजी घेतली, मदत केली. आणि म्हणून त्यांचा विचार येतो शेवटी आणि त्यांच्याकडे ते जातात. आणि मग आपण पाहिलं की त्यांच्याकडे गेल्यावर ऋषीपतन मृगदाय वनामध्ये भगवंत त्यांच्याकडे जातात. जात असताना त्या लोकांना दिसतात भगवान बुद्ध येताना. त्यांना असं वाटतं की हा तपश्चर्या भ्रष्ट असलेला श्रमण गौतम आपल्याकडे येत आहे, याचा आपण आदर सत्कार करायचा नाही, त्याला कोणताही मान सन्मान द्यायचा नाही, त्याचं पात्र घ्यायचं नाही, त्याचं चिवर घ्यायचं नाही, त्याला पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, एक आसन आणून टाकून ठेवून द्यायचं, त्याला वाटलं तर बसल, नाही वाटलं तर ना बसल. अशा प्रकारचा ते विचार करतात. जसजसे भगवंत त्यांच्या जवळ येतात तसतसा त्यांचा विचार, त्या विचारावर, त्या निर्णयावर ते पक्के ठाम राहू शकत नाही. कारण भगवान बुद्धाचा जो प्रभाव असतो तो प्रभाव
असामान्य अद्वितीय स्वरूपाचा प्रभाव त्या लोकांवर पडतो आणि ते आपल्या निर्णयापासून परावृत्त म्हणजे आपलाच निर्णय ते अंमलात आणू शकत नाही. आणि मग उठतात, जसे भगवंत जवळ येतात तसं कोणी पाणी आणते, कोणी आसन टाकते, कोणी त्यांचं पात्र घेते, कोणी त्यांचं चिवर घेते आणि त्यांचं स्वागत केलं जाते. स्वागत केल्यानंतर मग भगवंत बसल्यानंतर एकमेकांशी विचार विनिमय होते. तुम्ही कसे आहात, काय झालं, काय केलं, तपश्चर्या सोडली काय, करतच आहात, असे एकमेकांना ते विचारतात. ते 5 परिव्राजक भगवान बुद्धांना सुद्धा विचारतात की तुम्ही तपश्चर्याचा मार्ग सोडला की तपश्चर्या करीतच आहात. भगवंत म्हणतात की मी तपश्चर्या आता करत नाही, आत्मक्लेशाची तपश्चर्या करत नाही. शब्द काय? आत्मक्लेशाची, जी म्हणजे स्वतःला त्रास देण्याची जी तपश्चर्या आहे ती मी आता करत नाही, ती मी सोडली. आणि मग परत ते 5 परिवारजक विचारतात की आम्ही तुम्हाला सोडून आलो, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? भगवंत सांगतात कसे ध्यान साधनेला बसले, कसं प्राप्त झालं, अशा प्रकारे. परंतु ते काही भगवान बुद्धाला याचना करत नाही की तुम्ही सांगा. आणि मग भगवंत त्यांना सांगतात की तपश्चर्येनं काही साध्य होत नाही. तपश्चर्या म्हणजे काय? स्वतःच्या शरीराला अतोनात स्वरूपात त्रास द्यायचा स्वतःच्या शरीराला. आणि भगवंत म्हणतात की या अशा प्रकारच्या क्लेशदायक त्रासदायक तपश्चर्येच्या मुळे शरीराला त्रास होते, पण मनाचा काय? मनात जे विकार आहेत, कामभोगाची तृष्णा आहे, धूर्तपणा, ढोंगीपणा, कपटीपणा, दिखाऊपणा, असे अनेक प्रकारचे विकार मनात आहेत. आणि त्या मनातल्या विकारांना जर काढायचं आहे तर ते विकार काढण्याच्यासाठी या तपश्चर्येचा काहीही उपयोग होते काय? त्या 5 परिव्राजकांनाच भगवंत विचारतात. ते म्हणतात नाही, शरीराला त्रास होते, बरोबर आहे, पण मनातले विकार निघत नाही. आणि मनातले विकार निघाले नाही तर ज्याला तुम्ही मुक्ती म्हणता, ज्याला तुम्ही दुःख मुक्ती म्हणता, ते कशी प्राप्त होईल? त्यालाही ते 5 परिव्राजक म्हणतात हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि मग भगवंत म्हणतात की मी जो मार्ग शोधून काढलेला आहे तो मध्यम मार्ग आहे. कारण जग आणि जगातले लोक, जास्तीत जास्त लोक 2 प्रकारच्या टोकाचं पालन करणारे आहेत. पहिली बाब म्हणजे काही लोक, जास्तीत जास्त लोक असे आहेत की खा प्या मजा करा, ऐश करा, मौज मजा करा. आणि ते कशासाठी? आपल्याला मरावंच लागणार आहे, मरावं लागणार आहे. मराच्या अगोदर जेवढी मौज मजा खा प्या मजा करा करता येते तेवढं ते करून घ्या, मेल्यावर मग काही राहत नाही. या प्रवृत्तीचे लोक आहेत, नुसते त्याच्यातच गुंतलेले आहेत, खाणे पिणे मौज मजा करणे याच्यातच गुंतलेले आहेत. हे एक पहिल्या प्रकारचे लोक भगवंत त्या 5 परिव्राजकांना सांगतात. दुसऱ्या प्रकारच्या टोकाचं पालन करणारे लोक नाही, काहीच ज्या शरीराला आवश्यक आहेत त्याही गरजा पूर्ण करायच्या नाही, तर शरीराला दुनियाभराच्या यातना द्यायच्या, त्रास द्यायचा. शरीराला आवश्यक ज्या गरजा आहेत त्याही पूर्ण करायच्या नाही आणि नुसतं तपश्चर्या, क्लेशदायक तपश्चर्या करायची, अशाही प्रकारचे लोक आहेत. या 2 प्रकारचे लोक या जगात मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या दोन्ही प्रकारच्या लोकांना काहीही साध्य होऊ शकत नाही. आणि भगवंत म्हणून त्या 5 परिव्राजकांना म्हणतात की मी या दोन्ही टोक जे आहेत ना, एकदम आत्मक्लेशाचं पालन करणारे लोक, नाहीतर एकदम चैनीमध्ये जगणारे, चंगळवादाच्या प्रवृत्तीनं जगणारे लोक, या दोन्ही प्रकारच्या
टोकाच्या पालन जगणारे जे लोक आहेत त्यापासून अलिप्त होऊन मध्यम स्वरूपाचा मार्ग आपण आपल्या जीवनात अवलंबला पाहिजे. हा जो मध्यम मार्ग आहे म्हणजे भगवंत म्हणतात की एकदम शरीराला त्रास द्यायचा, शरीराला ज्या गरजा आहेत आवश्यक आहेत ती करायचं नाही, ती घ्यायचं नाही आणि एकदमच त्याच्यातच सगळ्या प्रकारच्या चैनी करणं, मौज मजा करणं त्याच्यातही राहायचं नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं पाहिजे. शरीराला आवश्यक आहे 2 वेळचं जेवण आहे, 1 वेळचं जेवण आहे तेवढं घेतलं पाहिजे. आवश्यक कपडा आहे तेवढा असलाच पाहिजे. आवश्यक राहण्यासाठी निवारा वगैरे आहे तो तेवढा घेतलाच पाहिजे. आवश्यक आहे औषध पाणी आजार वगैरेच्या दृष्टीनं तो घेतलाच पाहिजे. अनावश्यक घेऊ नये आणि खूपच त्रास तोही घेऊ नये. भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात आणि मग पुन्हा भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात की मी जो धम्म शोधून काढलेला आहे तो धम्म मनुष्य प्रधान आहे. धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. माझ्या धम्माचा केंद्रबिंदू भगवंत म्हणतात मनुष्य आहे. आणि मनुष्य कसा तर जोपर्यंत माणूस एकटा असते तोपर्यंत त्याला धम्माची गरज नाही, एकटा जर असला तर. परंतु जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाच्या सहवासात येतो, संपर्कात येतो, त्यावेळेस मात्र धम्माची गरज आहे. कारण जगामध्ये जेवढे काही माणसं आहेत ते जास्तीत जास्त वस्ती करूनच राहतात. एकट्यानं राहणारे फार कमी, लाखात 1-2च लोक भेटतील. संन्यासी बनले तरी एकटे राहत नाही, कोणाच्या ना कोणाच्या सोबत राहतात. कारण एकटा माणूस जगू शकत नाही. काल आपण जे भगवान बुद्धाचं ते कृतज्ञतेचा भाव हे जे पाहिलं ना त्याच्यावरून लक्षात येईल की आपण आपल्याच मस्तीमध्ये जगत असतो, आपल्याच तोऱ्यामध्ये जगत असतो. वास्तविक पाहता साधा आपण अर्धा कप चहा जरी घेतला ना, घेतो चहा अर्धा कप चहा घेतो आपण, तो चहा आपल्या हाती येईपर्यंत किंवा एक घोट आपण तो घेतो तोपर्यंत त्या चहाला किती लोकांचे श्रम लागलेले असतात, किती लोकांचे कष्ट लागलेले असतात, किती लोकांनी त्याला त्रास घेतलेला असतो. जिथं चहाचा मळा तिथं ते बियाणं पेरलं जाईल, त्याचे रोपटे निघतील, त्याचे संगोपन केलं जाईल, त्याला वेळोवेळी पाणी खत घातलं जाईल, नंतर मग त्याची काढणी करा, कापणी करा, त्याला कारखान्यात त्याच्यावर प्रक्रिया करा, मग पॅकिंग करा, पॅकिंग करून मग ते मार्केटला पाठवा, मार्केटला आल्यावर दुकानदाराच्या मार्फत विकत घ्या, विकत घेतल्यावर घरी आणा, घरी आणल्यावर पाणी ठेवा, चहा गरम करा, त्याच्यात ते अजून साखर गुळ काय टाकायचं किती लोकांचे श्रम लागतात त्याला. नुसते अर्धा कप चहा जरी आपण घेतो ना किती लोकांचे श्रम लागतात. असं समजा की आपण जगतो पण हजारो लोकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगत असतो. आपल्यावर अनेक लोकांचे उपकार असतात आणि त्या उपकाराच्या ओझ्यामध्ये आपण जगत असतो. परंतु आपल्यात अहंपणा असते म्हणून आपण म्हणतो माय काय कोणाच्या न अळते, माय कोणाच्या न अळत नाही असं म्हणणं म्हणजे हा झाला कृतज्ञपणा. काल मी 2 शब्द सांगितले ना, तो झाला कृतज्ञपणा, कृतज्ञता, बेईमानी, हरामी. कोणी कितीही म्हणत असलं परंतु जगात कोणी कोणत्याही प्रकारचं काम करू द्या त्याचं एकट्याच्या भरोशावर चालत नाही. नोकरदार असेल, दुकानदार असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, व्यापारी असेल, अधिकारी असेल, सरकारी लोक असतील, कोणी असतील तरी त्याला प्रत्येकाची मदत घ्यावी लागते आपापल्या क्षेत्रामध्ये आणि मदत घेतल्याशिवाय त्याचं काम होऊ शकत नाही. कित्येक लोक पहा, आपण घर बांधतो, घराचा मालक असतो, आपण पैसे लावतो,
पण आपल्या भरोशावर होते काय घर बांधणं? गवंडी नाही आला, मिस्त्री नाही आला, त्यानं जर म्हटलं का तुझं घर आहे काय, तुझं तू बांधत बस, पैसे आहेत ना तुझ्याजवळ, तुझं तू बांधत बस, बांधू शकतो का आपण? मदत लागतेच ना आपल्याला. पैसे जरी देत असलो आपण तरी इतरांची मदत घेतल्याशिवाय होत नाही. खास करून आपल्यावर उपकार आपल्या महापुरुषांचे असतात, आपल्या आई वडिलांचे असतात, आपल्या लोकांमध्ये समाजामध्ये जे समाजाला योग्य वळण लावणारे लोक असतात त्यांचे उपकार असतात. असंख्य लोकांचे उपकार आपल्यावर असतात, परंतु आपल्यामध्ये कृतज्ञपणा असते, त्यामुळे आपण मानत नाही कोणाचे उपकार. आणि आपण कोणाचे उपकार मानत नाही तर मग आपले उपकार कोणी मानत नाही. आपले तरी उपकार का मानतील? आणि मग बोलतात याच्यासाठी मी एवढं केलं आणि त्यानं माय काहीच नाही मनावर घेतलं, त्यानं माई काहीच राखली नाही, मी एवढं त्याला मदत केली तरी त्याला काही जाणीव नाही, असे म्हणून. तर हा जो भाग आहे, हा जेव्हा आपण कृतज्ञपणानं वागतो त्यावेळेस आपण आपल्या आदर्शाच्या महापुरुषांच्या विरोधात वागत असतो. आणि ज्यावेळेस आपण कृतज्ञतेचा उपकाराची जाणीव ठेवण्याचा भाव ठेवतो त्यावेळेस आपण आपल्या महापुरुषांचे अनुयायी म्हणून जगत असतो. तर भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात की या जगात जो माणूस आहे तो माणूस महत्वाचा आहे, धम्माचा केंद्रबिंदू आहे. ज्या वेळेला एकटा माणूस असतो तर त्याला धम्माची गरज नाही, परंतु एक माणूस दुसऱ्या माणसाच्या सहवासात येतो त्यावेळेला धम्माची गरज आहे. कारण जेव्हा लोक दोघं म्हणा किंवा त्याच्याशिवाय जास्त लोक एका ठिकाणी येतात त्यावेळेला मतांतर होतात. एकाचं मत वेगळं, दुसऱ्याचं मत वेगळं, एकाचं मत दुसऱ्याला मान्य होईलच असं नाही. कधी कधी विरोधाची भाग येते, कधी कधी विरोधाची परिस्थिती, भांडणाची परिस्थिती येते. आणि भांडणाची परिस्थिती आली की मग काही संबंध चांगला राहत नाही. भांडण म्हणजे युद्ध, भांडण म्हणजे युद्ध, आणि युद्धाला तर टाळायचं आहे. युद्ध टाळायचं जर आहे तर म्हणून भगवंत म्हणतात की या ठिकाणी बाबासाहेबांनी जे व्याख्या केलेली आहे की माणूस आणि माणसाचे, माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. एका माणसानं दुसऱ्या माणसाच्या सोबत कसं वागलं पाहिजे आणि कसं वागू नये या दोन्ही बाबी आहेत. कसं वागावं आणि कसं वागू नये याचं चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण म्हणजे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान होय. आणि मग भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात की या जगात दुःख आहे, दुःख आहे, या जगात दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करण्याचा उपाय मी शोधून काढलेला आहे. त्या 5 परिव्राजकांना सांगतात की या जगात दुःख आहे, दुःख आहे सगळ्यांनाच मान्य होतं, परंतु ते दुःख नष्ट करण्याचा उपाय भगवान बुद्ध म्हणतात की मी शोधून काढलेला आहे. तो उपाय म्हणजे विशुद्धी मार्ग आहे, शील मार्ग आहे आणि सदाचाराचा मार्ग आहे. आणि मग ते 5 परिव्राजक भगवान बुद्धांना याचना करतात. त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण होते, आवड निर्माण होते, यांनी कोणता मार्ग शोधून काढलाय. मग भगवान बुद्धांना ते याचना करतात की तुम्ही आम्हाला तुमची शिकवण सांगा, तुम्हाला जे काही प्राप्त झालं ती शिकवण तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची
शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अथवा दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बाळगणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि मादक पेय ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ही 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का तर याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्या समोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यामधील हा फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाचा अधप्पात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. परिव्राजक, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला सापडेल. जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय? जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल. भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना म्हणतात की मी जो काही या जगामध्ये जे लोक आहेत त्या लोकांनी प्रत्येकाला जर वाटलं, ज्याला ज्याला असं वाटते तर मी चांगला माणूस बनलो पाहिजे. आता ही बाब मोठी हे आहे. सहसा कोणाला वाटत नाही की मी वाईट आहो. असं वाटतं कोणाला की मी वाईट आहो? कोणालाच नाही वाटत. प्रत्येकाला काय वाटते? मी चांगलाच आहो, मीच चांगला. प्रत्येकाला काय वाटतं की मी चांगलाच आहो आणि नुसता चांगला आहो असं नाही वाटत. बाकीच्या पेक्षा मीच चांगला हे वाटते. बाकीचे लोक माझ्यापेक्षा खराब आहेत आणि मी त्याच्यापेक्षा चांगला आहो असं वाटत असत. आणि हे काही खरं नसते. हे खरं नसते. मला म्हणतात ना कित्येक लोक, पोटात असते त्याच्यानं जोऱ्यात जय भीम म्हणते. बोरे साहेब जय भीम हो, जोऱ्यात रस्त्यानं यावं कधी कधी. आपण म्हणतो जय भीम. आपण काही त्याच्यासारखं जोरात नाही म्हणा जय भीम. त्याला ऐकू जाते का नाही का जात काय माहिती. जय भीम तर जोरात म्हणा आपल्यालाच सांगते. तर जय भीमले विसरले भोरे साहेब. याच्या पोटात असते, हा जय भीमले विसरला नाही आणि भोरे साहेबाले म्हणते की जय भीम जोरात तर म्हण. विसरले. आणि काही लोक असे म्हणतात भोरे साहेब तुमच्यापेक्षा आम्ही चांगलेच आहोत असे डायरेक्ट म्हणतात मला.
तुमच्यापेक्षा आम्ही चांगलेच आहोत। हा असं आता कोण पाहिलं कोणाले? आपण काही कुणाला वाद घालणं बरं नसते, आणि ह्या प्रवृत्तीच्या लोकांशी तर वाद घालण्यात काही अर्थ नसते, काही अर्थ नसते। एक उदाहरण सांगतो वाद घालण्याचं। एकदा एक वाघ आणि एक गाढव त्या दोघांचं भांडण होते एका विषयावर। वाघ ना गाढव म्हणजे गध, त्याचं वाद होते, आणि त्या वादामध्ये काय होते, गध्याला वाटते की मीच बरोबर आहो, वाघ म्हणते मी बरोबर आहो, चाललं दोघायचं। हाही काही ऐकत नाही, तोही काय ऐकत नाही, वाघही ऐकत नाही आणि गधही काय ऐकत नाही। मग आता जाव कोणाच्या जवळ? वाद म्हटला तर वाद मिटवण्याच्यासाठी कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीच्या जवळ जावं लागल। आता वाघ म्हटला तर तो काही त्याच्यापेक्षा खालच्या माणसाच्या जवळ जाणार नाही वाद मिटवाले, म्हणून ठरते की आपण सिंहाच्या जवळ जाऊ, कारण सिंह वाघाच्या वरचा, आणि सिंह आणि गध दोघेही जातात, सॉरी वाघ आणि सिंह, वाघ आणि गध सिंहाकडे जातात, सांगतात की बा आमचं असा असा प्रकारचा वाद झाला, आमच्यापैकी कोण बरोबर आहे? सिंह विचार करते आणि सिंह वाघाले म्हणते तू हे चुकलं। वाघाले काय म्हणते, तू हे चुकलं, तू चुकीचा आहेस। गध एकदम टुनकून उडी मारते, म्हणजे मी बरोबर हो, आणि मार आपलं ते काय कसा बोंबलते तो गध, काय म्हणतो त्या बोंबलण्याने, काहीतरी म्हणतात ना गध, ते त्याच्या पद्धतीनं बोंबलत बोंबलत आनंदानं चाललं जातं तिथे। वाघाले मोठा पेच पडते। वाघ हळूच त्या सिंहाले म्हणते की महाराज तुम्ही न्याय निवाडा नाही केला बरोबर। सिंह म्हणते काहून? त्याचं चुकीचं होतं, माय बरोबर होतं, तरी तुम्ही त्याले बरोबर म्हटलं आणि मला चुकीचं म्हटलं, हे बरोबर नाही झालं। सिंह म्हणते अरे तो गध आहे, त्याचं नावच गध आहे, त्याचं नावच तर गध आहे, त्याला काही अक्कल आहे काय? त्याला काही समजत नाही, त्याला काही अक्कल नाही, त्याला कितीही समजावून सांगितलं तर तो काही सुधारणार नाही। तुला समजते ना, पण तू कायले त्या मॅटाच्या संग वाद घालून राहिला? त्या मॅट गध्याच्या संग तू वाद घालून राहिला, तू ही गोष्ट त्याला समजावून सांगून राहिला, काही उपयोग नाही ना। पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखं, म्हणजे चूक कोणाची झाली? तुझी झाली। समाजामध्ये असंच आहे, अनेक लोक असे गध्यासारखे असतात, आणि चांगल्या माणसांना वाद घालण्याचा प्रकार असते, चांगल्या लोकांना चांगल्या लोकांच्या सोबत वाद घालतात, आणि चांगल्या माणसांचं कर्तव्य असते त्या ठिकाणी ठीक आहे बा, तू घोडं चांगला, तू चांगला, तू मायापेक्षा चांगला, मी तुझ्यापेक्षा खराब, कारण तिथं काही उपाय नसते, तिथं काही इलाज नसते, सांगण्यात काही उपयोग नसते, आणि त्यामुळे तिथून सोडून द्यावं लागते तिथं। हा झाला समजदारीचा भाग, हा झाला समजदारीचा भाग। अशाच प्रकारे चांगला मनुष्य जर व्हायचा आहे तर पहिल्यांदा त्या माणसानं, ज्याला चांगलं बनायचं आहे त्या माणसानं ठरवावं लागते। ठरवायच्या अगोदर स्वतःचं परीक्षण करावं लागते की माझ्यात किती अवगुण आहेत, कोणकोणते अवगुण आहेत। पहिल्यांदा स्वतःचे अवगुण पाहावे लागतात, कारण बोधिसत्वाच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्यातली दुसरीच प्रतिज्ञा आहे। प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची। बोधिसत्व म्हणतात की आपल्यात असंख्य दोष आहेत, आणि हा जर म्हणत असेल किंवा आपण जर म्हणत असू कोणी की आपल्यात दोषच नाही, तर आपण काय झालो? बोधिसत्वाचे पेक्षा चांगले झालो। म्हणजे बोधिसत्वाच्या पेक्षा चांगले आहो असं म्हणणारा एकतर मॅट असन, मूर्ख असल, नाहीतर मग बुद्ध असन, दोनच पैकी। आता बुद्ध तर काही सहजासहजी जन्माला येत नाही,
म्हणजेच कोण झाला तो? त्याच्यासाठी स्वतःला जो माणूस म्हणजे ज्याला असं वाटते की मी चांगला बनलो पाहिजे, तर भगवान बुद्ध म्हणतात की जो माणूस ठरवते की मला चांगलं बनायचं आहे, तर त्यानं त्याच्या जीवनात काही ठराविक तत्वांचं पालन केलं पाहिजे, काही ठराविक नियमांचं त्यानं पालन केलं पाहिजे, काही ठराविक प्रकारचे बंधनं त्यानं स्वतःहून लादून घेतले पाहिजेत. दुसरे कोणी नाही करणार, दुसरे कोणी त्याच्यावर बंधनं लादणार नाही, दुसरे कोणी त्याला जबरदस्ती करणार नाही, त्यानं स्वतःहून ते बंधनं लादून घेतले पाहिजे. आणि भगवान बुद्ध हे पण सांगतात की जर माणूस, कोणताही माणूस किती चांगला आहे, कोणताही माणूस किती खराब आहे, तर हे कसं मोजावं? किलोमीटर अंतर किती आहे व किलोमीटर, तर हे काय मोजले जाते? किलोमीटर मोजले जाते. एखाद्याचं वजन किती आहे, तर ते काय न मोजतो आपण? किलो न मोजतो. दूध पाणी मोजायचं असलं काय न मोजतो? लिटर न मोजतो. पण माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा मोजायचा असला तर काय न मोजणार? माणसाचा एखादा माणूस चांगला आहे का वाईट आहे, किती चांगला आहे ना किती वाईट आहे, हे जर मोजायचं असलं तर कसं मोजणार? त्याचं मोजमाप करण्याची मोजपट्टी किंवा साधन म्हणजे पंचशील आहे. भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात की पंचशील हे काय आहे? मोजमाप करण्याचं साधन आहे. म्हणजे जीव हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे आणि कोणत्याही प्रकारच्या नशेली पदार्थांचं सेवन न करणे. ह्या पंचशिलेचं जो माणूस जेवढ्या प्रमाणात पालन करेल तेवढ्या प्रमाणात तो चांगला आहे. जेवढ्या प्रमाणात तो पालन करणार नाही तेवढ्या प्रमाणात तो खराब आहे. बरेचदा लोक आपण कित्येक लोक असे असतात की त्याचा बिलकुल ठरलेलं असते की खोटं बोलल्याशिवाय होतच नाही, हिंसा केल्याशिवाय होतच नाही, चोरी केल्याशिवाय जमतच नाही. आणि दारू तर बिलकुल हायच आहे ठरलेले. दारूनं तर सगळा सत्यानाश करून टाकला. घेणाऱ्याचाही आणि जे त्याचे नातेवाईक वगैरे असतात त्याचाही. भगवान बुद्ध म्हणतात की हे 5 शील असे आहेत की याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या चांगुलपणाचं वाईटपणाचं मोजमाप होऊ शकते, करता येते. आणि म्हणून त्या 5 परिव्राजकांना भगवान बुद्ध सांगतात की हे 5 तत्व शुद्धीकरणाचे आहे, विशुद्धीचा मार्ग आहे. विशुद्धी म्हणजे विशेष प्रकारे शुद्धीकरण करण्याचा मार्ग. बुद्ध धम्मामध्ये ज्याला निर्वाण पद असं म्हणतात, त्या निर्वाण पदाच्या प्राप्तीसाठी आचरण संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि मारून टाकणे किंवा त्याची हिंसा करणे किंवा त्याला त्रास देणे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो असा त्याचा.
बाबासाहेबांनी मात्र याच्या अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला ती प्रतिज्ञा दिलेली आहे की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करेन आणि त्यांचे लालन पालन. बाबासाहेबांची प्रतिज्ञा जराशी व्यापक आहे, शिलेकच आहे, प्रतिज्ञा व्यापक आहे. काय असते प्राणी हिंसा, जीव हिंसा? ज्या वेळेला आपल्या मनात कुणाच्या बद्दल मैत्री राहत नाही, द्वेष नाही. हिंसा कशातून निर्माण होते? द्वेषामुळे निर्माण होते, क्रोधामुळे हिंसा निर्माण होते, हिंसा होते. कोणी कुणाला हिंसेत सौम्य स्वरूपाची हिंसा, तर एकदम कठोर स्वरूपाची. काही लोक थोडक्यात मारपीट करतात. हिंसा थोडक्यात एखाद्याला एक दोन झापडा मारल्या हिंसा. काही लोक एखाद्याला जखमी करून टाकतात वेगवेगळ्या शस्त्राचा उपयोग करून. काही वेळेला एखाद्याचा जीव सुद्धा घेतला जातो, खून होतो. तर हिंसा होते तर त्याच्या मुळाशी काय असते? त्याच्या मुळाशी क्रोध असते. ज्या वेळेला हिंसा घडते तर हिंसा घडण्याच्यासाठी जी अनुकूल परिस्थिती असते ती परिस्थितीमध्ये म्हणजे ज्याची हिंसा करायची आहे तो जीव तयार असतो, जो हिंसा करणार आहे तो व्यक्ती असतो, आणि जो हिंसा करणार आहे त्याच्या मनात क्रोध निर्माण, द्वेष निर्माण, आणि हिंसेच्यासाठी आवश्यक असणारं शस्त्र सुद्धा त्या ठिकाणी नसते. अशा प्रकारची परिस्थिती असते. हिंसा करताना द्वेष कुठून निर्माण होते? द्वेषातून हिंसा होते. पण द्वेषाचे मूळ काय आहे? तर द्वेषाच्या अगोदर असते लोभ. लोभ, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे, हा अशा प्रकारचा लोभ निर्माण होते. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की अंक मला भेटलं पाहिजे, ते भेटत नाही. आणि भेटत का नाही? तर कोणीतरी त्याच्यामध्ये अडथळा आणलेला असतो. आपल्याला ते न भेटण्याच्यासाठी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने म्हणा दुसऱ्या कोणीतरी अडथळा आणलेला असते. आणि ज्यानं तो अडथळा आणलेला असते त्याच्याबद्दल मग आपल्या मनात द्वेष निर्माण, क्रोध निर्माण. आणि हा क्रोध निर्माण झाला की मग ज्यानं अडथळा आणला त्याचा काटा काढण्याचा, त्याला त्रास देण्याचा, त्याचा बदला घेण्याचा विचार क्रोधाच्या रूपानं, द्वेषाच्या रूपानं मनामध्ये निर्माण होत असते. आणि संधी भेटली, परिस्थिती अनुकूल निर्माण झाली की मग हिंसा केली जाते. काही लोक मौजे खातीर हिंसा करतात, शौक म्हणून. कुणाला त्रास देत असताना काही लोकांना आनंद होत असते. कोणत्या प्राण्याला त्रास देतात? लहान लहान लेकरं सुद्धा, लहान लहान लेकरं, लहान लहान जीवाले, लहान लहान प्राण्याला त्रास देतात आणि ते तरफडतात, बळबळतात आणि याने मजा वाटते, मजा वाटते. काही मोठे लोक लहान पोराच्या इकडे पाहतात, लहान पोरं मजा घेतात बा त्या प्राण्याला पाहून, त्रास देऊन. तर हे मोठे लोक त्या लेकराला हटकण्याच्या पेक्षा ती मजा पाहतात, ती आनंद घेतात. हा आनंद घेणं म्हणजे द्वेषच असते, सुप्त स्वरूपात क्रोधच असते. दुसऱ्याला त्रास देत असताना पाहणं. आपण सिद्धार्थ गौतमाचं उदाहरण पाहिलं. त्याच्या मित्रांना, त्याचे मित्र सिद्धार्थाला म्हणतात की आम्ही शिकार करतो ते पाहिले तर तुम्ही. सिद्धार्थ गौतम त्याला म्हणते की तुम्ही दुसऱ्या प्राण्याचे जीव घेताना ते पाहणं सुद्धा मला आवडत. ज्या वेळेला कोणी दुसऱ्यांना त्रास देत असेल, दुःख देत असेल तर ते पाहणं सुद्धा आवडत नाही. परंतु ज्याला आवडते त्याला असुरी आनंद म्हणतात. ज्याला आवडते तो आनंद काही चांगला नसतो. दुसऱ्यांना त्रास होत असताना आपण पाहतो आणि आनंदित होतो. त्यावेळेला काही काही लोक पाहना, एखादा माणूस चालता चालता स्लिप झाला आणि पडला पटकन, दुसरा पाय तो पडल्याचं हासते.
त्याला उचलायला नाही धावणार, त्याने उचलाले धावणार नाही. आपल्या इथं नाला होता, आता तो नाला आहे, आणि लहान असताना तो नाला पूर्ण होता, त्याला शेवाळ चढायचं पावसाळ्यात, पाणी व्हायचं तर. आणि लोक मोठमोठा म्हणजे टू व्हीलर सायकलवाले ते सुद्धा स्लिप व्हायचे. लहान बागडे साहेब 2-3 वेळा पडले, स्लिप झाले. काही लोकांना दिसेल स्लिप झाला पडला, त्याने उचलाले कमी जात नाही, हसला जास्त आनंद व्हायचा. हा जो आनंद आहे लोकांना दुःखात पाहून आपल्याला जर आनंद होत असेल तर तो आनंद चांगला आनंद नाही, तो आनंद चांगला नाही. तर हिंसा जी आहे ना, हिंसा प्रत्यक्ष रूपातही घडते आणि अप्रत्यक्ष रूपात सुद्धा जीवन. प्रत्यक्ष रूपात म्हणजे समोरासमोर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला कठोर शब्दात शिवीगाळ करते, अपमानित करते, दुःखी करते, मानहानी करते, कठोर शब्दांचा वापर करून एखादा व्यक्ती डायरेक्ट हातानं पायानं मारते कुणाला तरी, प्राण्याला म्हणा माणसाला म्हणा. एखादा व्यक्ती काठीनं शस्त्रानं मारते, किंवा एखादा व्यक्ती शस्त्रानं मारून खून करून टाकते, जीव घेऊन टाकते. ही झाली प्रत्यक्ष स्वरूपातील हिंसा. परंतु अप्रत्यक्ष स्वरूपातील हिंसा ही सुद्धा ही कायद्याने मान्य केलेली आहे. एखादे आपण पहा की काही लोक सुपारी बहादर असतात, सुपारी घेतात आणि दुसऱ्याचा खून करतात. ही आपली सुपारी नाही खायची, हे सुपारी अलग आहे, ते सुपारी अलग आहे. हे सुपारी म्हणजे पैसे घेतात. कोणीतरी व्यक्ती त्या मारणाऱ्याला पैसे देते, की मी तुला 2 लाख देतो, 4 लाख देतो, अमक्या अमक्याला तू मारून टाक, खून कर दे. ती सुपारी. आणि मग खून झाला, मारलं, पोलीसवाल्याचं काम होतं, कोण मारलं, कसं मारलं, का मारलं, ते चौकशी करतात. आणि मारणारा सापडते, मारणारा सापडते. सापडल्यावर मग त्याला सजा नाही होत, त्याने तर सजा होते. परंतु याच्या पाठीमागं मुख्य सूत्रधार कोण आहे हे सुद्धा पोलीस शोधत असतात. कायद्याची ती बाब आहे, आवश्यक अशी बाब आहे की याच्या मागे सूत्रधार कोण आहे, म्हणजे कोण याने मारायला सांगितलं, प्रवृत्त केलं मारण्याच्यासाठी, त्याला कोणाची धावणी दिली, प्रवृत्त केलं, मदत केली, याचा सुद्धा शोध घेतला जाते. आणि तो सापडला की तो सुद्धा गुन्हेगार समजून त्याला सुद्धा शिक्षा कशी होईल याचा विचार केला. भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे हे कायद्याच्या लाख पटीनं पुढे असते. कायदा हा मर्यादित असते, परंतु भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे व्यापक आहे, कायद्याच्या 1000 पटीनं, लाख पटीनं पुढे आहे. कायद्यामध्ये आपण पाहतो की काही गुन्हेगार सुटतात सुद्धा, सुटतात ना, खून करतात, चोऱ्या करतात, दुनियाभराचे वाईट कामं करतात, तरीही सुटतात. आता सुटण्याचे कारण काय आहे? दुनियाभराचा नालायकपणा असतो, कायदा राबवणाऱ्याच्या स्तरावर असतो आणि गुन्हा करणाऱ्याच्या स्तरावर असतो. आणि त्याच्या पळवाटा शोधून भ्रष्टाचाराच्या मार्गातून पद्धतीतून गुन्हेगार सुटून जातो, खून करणारा सुटून जातो. परंतु भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सांगते की तो तिथं सुटल, तो तिथं सुटल, पण निसर्ग नियमाच्या चौकटीतून तो सुटत नाही. निसर्गाचा जो नियम आहे, कराल तसे भराल, तिथून मात्र तो सुटत नाही, त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. आणि असे अनेक उदाहरण आपण जगात. हिंसा सुद्धा काही लोकांना काय वाटते, मटण खाणं म्हणजे आम्ही हिंसा नाही करत. आज खूप महत्वाचा विषय, मटण खाणे न खाणे हा खूप महत्वाचा विषय आहे समाजामध्ये. कित्येक लोकांना वाटते की आम्ही मटण खातो म्हणजे हिंसा नाही करत. कारण काय?
आम्ही दुकानात जातो, पैसे देतो, विकत आणतो. जसा भाजीपाला विकत आणतो तसं मटण आणतो. आमचा काय गुन्हा? कापणारा तर आपल्या विकत घेवाले येणाऱ्याच्या हिशोबानच कापते ना. कापणारा जो आहे तो मटण विकत घ्यायला येणाऱ्याच्या हिशोबानच कापते. त्याला माहित असते येणारच आहे घ्या म्हणून तो कापते. जर त्यांना कापला आणि घ्यायलाच नाही गेले किती दिवस कापलं? कधीतरी बंद करतच ना. जिभेचे चोचले पुरवण्याचे असावे. ही हिंसा जी आहे ही अप्रत्यक्ष घडणारी हिंसा आहे. जिभेचे चोचले पुरवण्याचे असावे. जर गरज नसेल, भगवान बुद्धांनी असंही नाही म्हटलं, हिंसेची गरज आणि हिंसेची इच्छा ह्या फरक केलेला. विश टू किल अँड नीड टू किल असा शब्द इंग्रजीमध्ये बाबासाहेबांनी वापरला. विश टू किल म्हणजे मारण्याची किंवा हिंसेची इच्छा आणि नीड टू किल म्हणजे हिंसेची गरज. हा फरक केला हिंसेच्या बाबतीत. ज्या वेळेला आवश्यक असते, एखादा व्यक्ती आजारी असते, बिमार असते, त्यावेळेला डॉक्टर सांगते की अमक्या अमक्या प्राण्याचं मांस खा, अमक्या अमक्या त्याचं सूप खा, सूप द्या, रस्सा द्या, गरज. परंतु जाणून बुजून मारायचं आपली ही करण्याच्यासाठी आणि मग म्हणायचं की आमचं काय गरज होती. भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे माणसाला. भगवान बुद्धाच्या एवढा माणसावर जगात कोणीही विश्वास ठेवलेला नाही. जगाच्या पाठीवर जेवढे काही धर्म संस्थापक झाले त्यामध्ये सगळ्यात जास्त माणसावर विश्वास ठेवणारा जर कोणी महापुरुष असेल तर ते भगवान बुद्ध आहे. माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. गरज आहे ती इच्छा आहे हे तुम्ही ठरवा. युद्ध आजही काही देशात बौद्ध राष्ट्र जे आहेत, श्रीलंका आहे, थायलंड आहे, युद्ध जर झालं ना तर तिथले भिक्खू लोकही रणांगणावर युद्ध करायला येतात बंदुकात. भिक्खू लोक सुद्धा, श्रीलंकेचे भिक्खू लोक सुद्धा अनेक वेळा लढाईमध्ये उतरले. कारण ती गरज आहे, गरज. परंतु शौका खातर जर कोणाला मारायचं असलं, कोणाला त्रास द्यायचा असला तर ते मात्र चांगलं नाही. हिंसा, हिंसेची गरज आणि हिंसेची इच्छा याच्यामध्ये फरक आहे. बरेचदा आपली गरज काय, आपली इच्छा काय याचा आपण विचार न करता जर चालतो तर ते मात्र मग अवघड होते. बरेचदा काही लोक काय म्हणतात, जर आपण त्यांचं मटणच नाही खाल्लं त्या प्राण्याचं तर त्यांची संख्या किती वाढली. आणि त्याची संख्या जर वाढली तर मग आपलं कसं होईल? यायलाच पाहिजे सगळी. याच्या घरी एकही बकरी नाही राहत, सगळी काळजी यालेच जगाची. त्याची संख्या किती वाढत आपलं कारण. आपण असा जर विचार केला की माणसाची एवढी संख्या वाढून राहिली आणि ते अतिरोगी लोक बंदूक घेतात आणि धाड 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 लोकांना मारतात, शेकडो लोक एका वेळेस उडवून टाकतात. त्याचं बरोबर आहे म्हणा. माणसाची संख्या एवढी वाढली आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी वा अतिरेकी लोक त्याने मारून टाकतात तर मग ते बरोबर आहे असं म्हणणार लोक नाही म्हणत आपण. कारण ते आपल्या जीवावर येते. ज्या वेळेस आपल्यावर येते त्यावेळेस ते वाईट वाटते. पण ज्यावेळेस दुसऱ्या जीवावर येते त्यावेळेस आनंद होते किंवा वाईट वाटत नाही. ही खरी मानसिकता चुकीची आहे. ही मानसिकता द्वेषाची. बरेच लोक सांगायला हरकत नाही की कित्येक लोक ते आम्ही शिबिरामध्ये राहायचे तर एका शिबिरामध्ये 15-20 वर्षापूर्वी एका व्यक्तीनं सांगितलं होतं, 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो म्हणजे, आणि तिथं जे मांस खाल्लं जाते एक व्हाईट मीट, एक रेड मीट. व्हाईट मीट म्हणजे पांढरं मांस आणि अजून काहीतरी दुसरं नाव आहे त्याला, रेड मीट मध्ये नाव नाही आठवत मला. त्यांनी सांगितलं होतं
पहा, मी विचार केला की माणसाचं मांस खाणारे सुद्धा लोक आहेत. माणसाचं मांस खाणारे माणसंही आहेत. म्हणजे किती एक इथे गर्भधारणा होतात आणि काही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या गर्भाला अबॉर्शन, त्याला काय मराठीत म्हणते, गर्भपात करून तो गर्भ पाळला जाते आणि त्या गर्भाचं मांस खाल्लं जातं. त्या गर्भाचं मांस खाल्लं जातं व्हाईट हॉटेलमध्ये आणि महाग म्हणून विकतात. जिभेचे चोचले पाहतो. गाईचं अपरिपक्व गर्भ, त्याचं गर्भकाळाचा त्याला विशिष्ट मशीन मध्ये ठेवायचं, त्याला त्याच्यामध्ये रक्ताभिसरण होऊ द्यायचं नाही, ब्लड सर्क्युलेशन, आणि त्याचं मांस खातात. किती मोठी म्हणजे माणसाची अनुभूती, किती मोठी अनुभूती. हे जे जगाचं म्हणजे गरज आणि इच्छा हे आपण का सांगत आहोत, तर खरंच याची गरज नाही का? ज्या ठिकाणी अन्नधान्य मिळतच नाही त्या ठिकाणी माणसाला जगण्यासाठी म्हणून जर कोणत्या प्राण्याचं, कोणत्या समुद्री प्राण्यांचं, जीवांचं मांस खात असतील तर ठीक आहे, कारण त्यांनी जर ते खाल्लं नाही तर हे जगणार नाही. माणसाचं जगणं महत्वाचं आहे. मनुष्य या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, त्याचं जगणं महत्वाचं आहे. त्याचं जगणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी दुसरा त्याला पर्यायच नाही आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही आहे, तर मग ठीक आहे. परंतु जिथं सगळ्या प्रकारचे अन्नधान्य चांगल्या प्रकारे भेटत असतील तरीही मात्र तो जर त्या मांस, मटण याच्या जिभेचे चोचले पुरवण्याच्यासाठी, जर का त्याच्या जिभेचे चोचले पुरवण्याच्यासाठी दुसऱ्या प्राण्याची हिंसा होत असेल त्याच्यामुळे, तर तो दोष त्याच्यावर असणार. अनेक बाबी आहेत. काही लोकांना असं वाटते की आम्ही मटण खातो म्हणजे आमच्यात ताकद राहते, आमच्यात ताकद राहते. ताकद राहण्यासाठी मटण खातो, ताकद येण्यासाठी. मी पाहिले जे लोक मटण खातात, मी तर गेल्या 25 वर्षापासून खाल्लं नाही, कधी मी अशक्त बनत नाही, आणि गेल्या 3-4 वर्षात तर साधारणतः बिमारी नाही पडून राहिली. आणि पहा, नुसते खाणारे जर असतील तर किती आजार पण असतात, आजार पण असतात. ज्या वेळेला ते कापलं जाते, कापल्यावर ते ठेवलं जाते. अहो, ज्या माणसावर, ज्या प्राण्यावर जिवंत असताना अनेक प्रकारचे रोग जंतू अटॅक करत असतात, त्याच्यात तुटून पडतात. जिवंत माणसावर आपल्या जे आजार पण निर्माण होतात. म्हणजे काय होते, आपण जे बिमार पडतो नेमकं काय होते, तर जे रोग जंतू असतात ते आपल्यावर अटॅक करतात, हमला करतात, त्याला आपण बळी पडतो, म्हणून आपण बिमार पडतो. आपल्यात शक्ती असते, ताकद असते, तरी ते रोग जंतू आपल्यावर अटॅक करतात आणि आपण बिमार पडतो. म्हणजे आपल्यापेक्षा पॉवरफुल काय झाले, रोग जंतू झाले. आणि ज्या वेळेला त्या प्राण्यांना कापलं जाते त्यावेळेला तर ते काय गेलेलंच असते, त्याच्यात कोणती शक्ती नसते. त्यावेळेला किती त्याच्यावर रोगजंतूंचा प्रादुर्भाव होत असेल, किती जंतूंचा रोगजंतूंचा प्रादुर्भाव होत असेल. ते घेतात आणि आपण आणतात आणि खातात. किती जंतू त्याच्यात जातात. एक प्राणी कापला असते, दुसरे त्या ठिकाणी उभे असतात, ते पाहत असतात. त्याने कापलं, त्याचं रक्त, त्याचे तुकडे, त्यांच्या त्या प्राण्यांच्या मनात काय निर्माण होत असेल. जे उभे असतात प्राणी, त्यांच्या मनात काय निर्माण होत असेल. त्यांच्या मनात भीती, दुःख, आणि त्याच्यातून त्यांच्या शरीरात जे ठराविक प्रकारचे रस निर्माण होतात, द्रव पदार्थ निर्माण होतात, ते अनेक रोगांना निर्माण करणारे असतात.
आणि त्या प्रकारचं मांस खाल्लं. कित्येक लोक पाहतात की म्हणजे जरी म्हणतात लोक, परंतु ते काही सत्य नसते की आम्ही बाबा खातो. बरेच लोक म्हणतात की जो खाते मटण त्यालाच देव भेटन, आणि जो खाईन वरण तो पटकन मरण. आता वरण खाणारे मरतच आणि मटण खाणारे जगतच, असं कुठं पाहिलं का आपण? मटण खाणारे नेहमीच जगतात बा, ते कधी मरतच नाही, आणि वरण खाणारेच मरतात, असं कुठं पाहून राहिलं? जो तो म्हणतात ना, ज्याची खोड त्याले गोड. जो ज्याचा जे असं सवय असं, तो आपल्या सवयीचं समर्थन करते. माय बरोबरच आहे म्हणून, बरोबरच आहे. पण आपण जर विचार केला, भगवान बुद्धांनी स्वर्ण मध्याचा नियम सांगितला. या जगात प्रत्येक जीवाला कुणी त्रास द्यावा असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येक जीव जगातला कोणत्या जीवाला असं वाटत नाही की मला कोणतरी त्रास दिला पाहिजे, नाही कोणतरी हिंसा केली पाहिजे, असं जगातल्या कोणालाच वाटत नाही. आपल्याला तरी वाटते काय, आपल्याला कोण मारलं पाहिजे, आपल्याला कोण कापलं पाहिजे, आपल्याला कोण तुकडे केले पाहिजे, असं कोणाला वाटते का? नाही वाटत. मग आपल्याला जर वाटत नाही असं, आपल्याला काय वाटतं की आपल्याला कोणतरी सुख दिलं पाहिजे, मान सन्मानानं बोललं पाहिजे, आपला आदर सत्कार केला पाहिजे, आपल्याला कोणी त्रास देऊ नये, मारू नये. दुसऱ्या जीवाला तसंच वाटत असेल ना. आपण हा विचार का करत नाही की आपल्याला तसं वाटते की आपली कोणी हिंसा करू नये, आपल्याला कोणी त्रास देऊ नये, तसंच दुसऱ्याही जीवांना वाटते, आणि म्हणून त्यांना आपण सुद्धा त्रास होणार नाही असं वाटलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय म्हटलं, 13वी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिली. तर त्या प्रतिज्ञेत बाबासाहेब प्रतिज्ञा कशी दिली आपल्याला, मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन आणि त्यांचे लालन पालन. लालन पालन हा शब्द खूप महत्वाचा आहे. लालन पालन करीन याचा अर्थ, लालन पालन आपण कोणाचं करत असतो? कोणाचं करत असतो? पहिलं जे आहे ते म्हणजे आपल्या लेकराचं लालन पालन करत असतो. आपल्या लेकराचं, आपल्या मुलाबाळाचं आपण लालन पालन करत असतो, त्यांचे लाड करतो, त्यांचं पालन पोषण करत असतो. म्हणजेच बाबासाहेबांच्या दृष्टीनं काय, तर जगातले सगळे प्राणी, सगळे जीव आपल्या दृष्टीनं आपल्या मुलाबाळांसारखे समजले पाहिजे. आता आपल्या मुलाबाळांसारखे जर आपण समजलं जगातल्या जीवाला, तर मग त्याचं मटण खायची, त्याला त्रास देण्याची, त्याचा जीव घेण्याची इच्छा होईल का? करणीय वृत्त सूक्तामध्ये म्हणतात भगवान बुद्ध, मैत्री कशी करावी. माता यथा नियम उत्तम आयुषा एक उत्तम अनुरक्ती एवं ती सर्व भूतेषु मानसन भावये अपरिमाणम. म्हणजे माता जशी आपल्या एकुलत्या एक मुलगा जर कोणत्या संकटात आला तर त्याला वाचवण्यासाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार. त्याच प्रकारे जगातल्या एवं ती सर्व भूतेषु, त्याच प्रकारे जगातल्या सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल आपल्या मनात भाव असला पाहिजे. सगळ्या जगातले जेवढे जीव आहेत त्या सगळ्याला आपण आपले लेकर समजले पाहिजे. परंतु बरेचदा संघर्षाची परिस्थिती येत असते. हे जे शील आहे पहिलंशी, हे तत्व म्हणून भगवंतांनी सांगितलं. बरेचदा संघर्षाची परिस्थिती येते, आपल्याला असं वाटते कोणी आपल्याला मारायला आला, कोणी आपल्याला मारायला आला, तर मग त्याचा मार खाऊन घ्यावं काय? त्याला काही प्रत्युत्तर द्यायचं नाही काय? असंही नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, दयाचे नाव हितांचे पालन अनिक निर्दालन कंटकांचे. दया, जे बाबासाहेब म्हणतात दया करा, ही दया म्हणजे काय?
तर भूतांचे पालन म्हणजे जगातले जेवढे काही भूत, म्हणजे आपण भूत लोकांना काय माहित आहे, भूत म्हणजे काहीतरी खराबच समजतात लोक आहे ना. भूत म्हटला तर त्याला वाटतं की ते काहीतरी आत्मा, तो आपल्याला अंगात येते किंवा आपल्याला त्रास येते आपलं, अशा प्रकारे समजतात. अरे भूत आपणच भूत आहोत, दुसरे कोणी भूत नाही. या जगात जेवढे जीव आहेत ते सगळे भूत आहेत. याचा अर्थ असा की पंचमहाभूतांपासून या जगातला प्रत्येक जीव बनलेला आहे. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता, अग्नी म्हणजे उष्ण, पृथ्वी आप तेज, वायू म्हणजे हवा. या जे घटक आहेत या घटकांपासून बनलेला प्रत्येक जीव आहे जगातला. या घटकांना म्हटलेलं आहे महाभूत. या अर्थाने संत तुकाराम महाराज म्हणतात की दया तुझे नाव तुझे पार. सगळ्या जगातल्या जीवांचं आपण रक्षण केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, पालन केलं पाहिजे आणि निर्धारण बनलं पाहिजे. जे जे लोक या जीवांना, या लोकांना, माणसांना त्रास देतात किंवा हिंसा करतात त्यांचं निर्दालन पण केलं पाहिजे. त्यांचा बंदोबस्तही केला पाहिजे, त्यांना विरोधही केला पाहिजे, त्यांच्याशी संघर्षही केला पाहिजे वेळेनुसार. बाबासाहेबांनी दिलेली प्रतिज्ञा 13 नंबरची, भगवान बुद्धांनी सांगितलेलं पहिलं शील पंचशिलेतलं पाणाती पाता वेरमणी सिक्खा पदन समाधियामी. जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा मी ग्रहण करतो. महत्वाचं पहिलं शील. उद्याला आपण दुसरं शील बघूया. आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं